खाडीत निर्माल्य टाकण्याचे प्रकार आणि काही दिवसांपूर्वी घडलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर ठाण्यातील कोपरीतील चेन्ननी कोळीवाडा बंदर अर्थात विसर्जन घाट परिसर अधिकच बंदिस्त करण्यात आलाय. लोखंडी गेट आणि आता प्लास्टिक बॅरिकेड्समुळे नागरिकांना खाडीच्या टोकापर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने फ्लेमिंगो आणि निसर्ग जवळून अनुभवण्याचा आनंद हिरावल्याची भावना व्यक्त होते. कोपरीकरांची मिनी चौपाटी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणाचे ठाणे महापालिकेकडून सिमेंट, कॉन्क्रीट, फुलझाडे आणि बसण्याच्या जागांद्वारे सुशोभीकरण करण्यात आलंय. त्यामुळे मॉर्निंग वॉक आणि विरंगुळ्यासाठी आकर्षक जागा निर्माण झाली असली तरी आता खाडी किनाऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यावर निर्बंध आलेत. स्थानिकांच्या मते काही नागरिकांकडून खाडीत निर्माल्य टाकले जात असल्याने प्रशासनाने घाटाच्या टोकाला लोखंडी गेट बसवलेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने गेटवर चढून आत्महत्या केली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव परिसर अधिकच बंदिस्त करण्यात आलाय. पूर्वी या ठिकाणी फ्लेमिंगो, पक्ष्यांचे थवे, खाडी किनाऱ्यावरील शांत वातावरण आणि समुद्री वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असत. मात्र आता वाढत्या निर्बंधांमुळे काहीच्या चुकीची शिक्षा सर्व नागरिकांना मिळते, अशी नाराजगी कोपरीकरांनी व्यक्त केली. निर्माल्य टाकणारे किंवा आत्महत्येसारखे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, पण त्यासाठी संपूर्ण खाडी किनाऱ्याचा बंदिस्त करून नागरिकांना निसर्गापासून दूर ठेवणं योग्य नाही. चेन्नई कोळीवाडा बंदर हे नागरिकांसाठी फक्त विसर्जन घाट नाही तर निसर्ग अनुभवण्याची जागा आहे. चेन्नई कोळीवाडा ठाणे पूर्व येथील ग्रामस्थ आनंद प्रभाकर कोळी यांनी याविषयी बोलताना अधिक माहिती दिली आहे. मी चेन्नई कोळीवाडा येथील ग्रामस्थ आनंद प्रभाकर कोळी. या इथे हे जे चेन्नई कोळीवाडा बंदर आहे, मुळात ही आमच्या चेन्नई कोळीवाडा बंदराची आमच्या चेन्नई कोळीवाड्यातील लोकांची ही वहिवाट आणि आज इथे महापालिकेने जे सुशोभीकरण केलेलं आहे, तर या सुशोभीकरण करताना मुळात तिथे जो ठाणे खाडी किनारी जो गेट टाकलेला आहे त्या गेटलाच आमचा विरोध असताना आज समजा इथे ज्या आत्महत्या होतात आहेत त्या मुळात एक गेट बांधला असताना त्याच्यावरती जाऊन समजा एखादा आत्महत्या करत असेल आणि असे जर का आत्महत्या जर का नेहमी घडत असतील तर त्याला अजून एक तुम्ही बंदिस्त अजून खाडी किनारी एक गेट टाकणं ही काही उपाययोजना त्याच्यामुळे होणार नाहीये. तर आमचं तर अशी मागणी आहे की हा जो चेन्नई कोळीवाडा बंदर आहे, आज इथे सगळे इकडचे जे नागरिक आहेत ते इकडच्या निसर्गाचा आनंद घेण्याकरता या चेन्नई बंदराच्या इथे येतात आणि या इथे महापालिका अजून समजा जर का गेट टाकून जर का नागरिकांना जर का अटकाव करत असेल तर त्याला आमचा चेन्नई कोळीवाडा येथील नागरिकांचा पूर्णपणे विरोध आहे आणि असं कोणताही गेट इथे टाकला जाऊ नये. मुळात तो जो पहिला जो गेट टाकलेला आहे तोच मुळात चुकीचा आहे, तो काढण्यात यावा ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे. सदर बंदर विभाग आणि ठाणे महापालिका यांनी याच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि जेणेकरून तो जो गेट आहे तो पण नागरिकांना खुला करावा ही आमची विनंती आहे. कोळी साहेब, या ठिकाणी अनेक माणसं निसर्ग सौंदर्य बघायला येतात, त्याबद्दल आपण काय सांगाल? मुळात आता ह्या इथे जी जैवविविधता आहे आणि ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इथे बरेचसे नागरिक संध्याकाळी इथे फेरफटका आणि ही मिनी चौपाटी आहे आज जी तयार झाली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचा जर का समजा तुम्ही बंदिस्त जर का करणार असाल तर त्या मिनी चौपाटीचा उपयोग काय आणि जर का समजा सगळ्यांना नियम कायदे जर का महापालिका लावणार असेल तर मुळात ही जो खर्च केलेला आहे आणि हे जे निसर्ग आहे हे बंदिस्त करण्यामागे ठाणे महापालिकेचं नियोजन काय आहे हे महापालिकेने जाहीर करावं. हाय खुशी। हाय निकिता। तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूं। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है। ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है। सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग। हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम। क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स, और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान। हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute।